महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग त्यांचा विषय असं बघा, इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत एक पेड़ माँ के नाम या विषय अंतर्गत शाळेमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्याबाबत या ठिकाणी याची माहिती आपण थोडक्यात पाहूया। जागतिक पर्यावरण दिन 2026 योग्य रीतीने साजरा करण्यासाठी मिशन लाईफ साठी इको क्लबच्या माध्यमातून 5 जून ते 30 जून 2026 या कालावधीत ग्रीन समर कॅम्प्स आयोजित करण्यात येणार आहेत। ग्रीन समर कॅम्प्स हे पर्यावरणाचे केंद्रित असलेले कार्यक्रम आहेत जे शास्त्रज्ञांच्या शिक्षणाला बाह्य उपक्रमाचे विशेषतः निसर्गाशी अनुभवाशी जोडतात। हे ग्रीन समर कॅम्प मिशन लाईफच्या 7 संकल्पना समर्पित असू शकतात। ते म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा, शाश्वत प्रणालीचा अवलंब करा, ई कचरा कमी करा, ऊर्जा वाचवा, पाणी वाचवा आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा नाही म्हणा। या 7 संकल्पनांसाठी पुरेसे दिवस समर्पित केले जावेत। या संकल्पनावर आधारित सूचक उपक्रमाची यादी संदर्भासाठी आणि आवश्यक कार्यासाठी सोबत जोडली आहेत। शाळा या कालावधीत राबवलेले उपक्रम मिशन लाईफ साठी इको क्लबच्या पोर्टलवर ही जी वेबसाईट दिली आहे बघा, दरवर्षी आपण या वेबसाईटवर आपण फोटो अपलोड करू शकतात। विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या समर्पित पोर्टलवर मिशन लाईफची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते। मिशन लाईफ साठी उर्वरित सर्व शाळांमध्ये इको क्लब स्थापन करण्यासाठी आणि विविध भरलेल्या अधिसूचना निर्दिष्ट पोर्टलवर अपलोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याकरता या कालावधीचे प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो। एक पेड़ माँ के नाम 3.0 या वृक्षारोपण मोहिमेची 3री आवृत्ती आपण सर्वांना माहिती बघा, एक पेड़ माँ के नाम 3.0 हे या ठिकाणी सुरू झालेले म्हणजे 3री आवृत्ती आहे। मिशन लाईफ साठी इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवले जाणार आहे। हा कालावधी देशातील विविध कृषी हवामान प्रदेशातील वृक्षारोपण हंगामाशी जोडणार आहे। त्यानुसार या मोहिमेअंतर्गत सन 2026-27 करता एकूण 53,01,257 रोपवाटिकेचे लक्ष्य महाराष्ट्र राज्याकरता देण्यात आलेले आहे। त्यानुसार प्रत्येक शाळेने 50 रोपे लावणे क्रमप्राप्त आहेत। मग प्रत्येक शाळेला 50 रोपे मिळणार आहेत। मागील वृक्षारोपण मोहिमेप्रमाणेच वृक्षारोपणाची माहिती निर्धारित पोर्टलवर ही जे वेबसाईट दिलेली आहेत या अपलोड करण्यात येणार आहेत। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपल्याला वृक्षारोपण कार्यक्रमाची माहिती अपलोड करावी लागणार आहे। शाळेच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास वृक्षारोपण मोहीम घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेला योग्य सार्वजनिक जागा, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर राबवली जाऊ शकते। सध्याच्या आणि मागील मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे अस्तित्व, देखभाल आणि नियमित निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच 2031-35 या कालावधीसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाला NDC मंजुरी दिली आहे। विद्यार्थ्यांना एनडीसीचे महत्व आणि भारतात हवामानविषयक वचनबद्धतेबद्दल जागरूक करण्यासाठी भारताच्या NDC वरील नियतनीय लेख आणि इन्फोग्राफिक्स आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व शाळांच्या वितरणासाठी सोबत जोडले आहेत। माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी एक पेड़ माँ के नाम बाबतचे 100% उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबतची सूचना दिनांक 2 जून 2026 रोजीच्या VC बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये उपलब्ध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्यापक प्रसार करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याचे मिशन लाईफ साठी शाळांमध्ये इको क्लब ची व्याप्ती वाढवणे आणि विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक समुदायाचा याचा जास्तीत जास्त सहभाग होईल या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात। 100% उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना आपल्या सर्व समित्यांना देण्यात याव्यात। अशा प्रकारचे या ठिकाणी परिपत्रक निघालेले आहेत। प्रत्येक शाळेला आपल्याला वृक्षारोपण करायचे आणि 50 रोपे प्रत्येक शाळेला मिळणार आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।